बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात इचलकरंजीत सकल हिंदू इचलकरंजीच्या वतीने मानवाधिकार हुंकार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। हा मोर्चा मंगळवार 10 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता शिवतीर्थ ते प्रांत कार्यालय या मार्गावर काढण्यात येणार आहे, अशी माहिती सनतकुमार दायमा बाळ महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली। बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर होत असलेले अमानवीय अत्याचार हे मानवाधिकारांचे गंभीर उल्लंघन आहे। त्याविरोधात जागृती करणे आणि समाजाच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवणे हा या मोर्चाचा मुख्य उद्देश आहे। भारतीय संविधानाने शांततापूर्ण निषेध करण्याचा अधिकार दिला असून नागरिक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी हक्कांचे संरक्षण हे आपले कर्तव्य आहे। तसेच ज्या नागरिकांना या मोर्चामध्ये सहभागी होता येणार नाही त्यांनी दंडावर काळी फीत बांधून बांगलादेश सरकारचा निषेध करावा। तसेच शहरातील मंदिरामध्येही महाआरती घेऊन बांगलादेशातील हिंदू बांधवांसाठी प्रार्थना करण्यात येईल। हिंदू न्याय यात्रा दरम्यान प्रातिनिधिक स्वरूपात प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले जाईल। या माध्यमातून हिंदूवरील अत्याचारांची दखल घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे। हिंदूवरील अत्याचाराविरोधात जागरूकता निर्माण करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे। बांगलादेश मध्ये जो जिहाद्यांकडून हिंदूंची कत्लेआम होतीये, अत्याचार बलात्कार होत आहेत, जो अन्याय होतोय आणि चिन्मय कृष्णदास प्रभुजी यांना जी अटक झाली आहे आणि त्यांना वकील देखील मिळत नाही आहेत, हा जो हिंदूंच्यावरती अन्याय आहे, हा अन्याय कुराण पुरस्कृत आहे, कुराणाच्या आदेशानुसार चालू आहे। जे काफर आहेत त्यांना जगण्याचा अधिकार नाही, ते मेले पाहिजेत, त्यांना मारलं पाहिजे, त्यांच्या आया बहिणींवरती बलात्कार केले पाहिजेत, या संदेशातून ही कृती घडते। आणि म्हणून पाकिस्तानमधल्या बांगलादेशमधल्या जे हिंदू आहेत, जे मेले जात आहेत, जे रक्तरंजित होत आहेत, त्यांच्या समर्थनार्थ इचलकरंजीमध्ये हिंदू न्याय यात्रा मानवाधिकार हुंकार मोर्चा या माध्यमातून 10 तारखेला दुपारी 3 वाजता आपण शिवतीर्थावर सर्व हिंदूंनी जमावं आणि बांगलादेशमध्ये ज्या हिंदूंवरती अन्याय अत्याचार होतोय त्यांना आधाराचा हात द्यावा, अशी सकल हिंदू समाज इचलकरंजीच्या वतीने मी विनंती करतो। यावेळी श्रीवास पंडित दास, प्रसाद जाधव, मंगेश मस्कर, पंढरीनाथ ठाणेकर, योगेश जेरे, विजय पाटील, सर्जेराव कुंभार, दत्ता पाटील आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज।